न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। महिलांवरील अत्याचाराविरोधात दुर्गा ब्रिगेडचे लाक्षणिक उपोषण, शक्ती कायदा तातडीने अंमलात आणण्याची मागणी। राज्यभरात वाढत्या महिला अत्याचारांच्या विरोधात दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। महाराष्ट्रात होणारे अत्याचार त्वरित थांबावेत आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शक्ती कायदा तातडीने अंमलात आणावा, अशी प्रमुख मागणी उपोषणादरम्यान करण्यात आली। दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी सांगितले की अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद गतीने खटले चालवून कठोर शिक्षा, अगदी फाशीपर्यंतची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून अशा गुन्ह्यांना आळा बसेल। संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी सरकारला इशारा देताना स्पष्ट केले की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर राज्यातील सर्व महिला रस्त्यावर उतरतील आणि मंत्रालयावर मोर्चा करून तीव्र आंदोलन करण्यात येईल। पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज आपण बघितलं तर महिलांवरती अन्याय अत्याचाराच्या विरोधात ज्या आहे ते दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे आज उपोषण पुकारल्या जाते। खरं तर आपण जर बघितलं तर महिलांवरती अन्याय अत्याचार होतोय आणि संघटनेला उपोषण करावं लागतंय, हे कितपत योग्य आहे हाही प्रश्न आता आपल्याला पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत दुर्गा ब्रिगेड संघटनेकडून आजपासून उपोषण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल एकंदरीत महिलांवरती अन्याय अत्याचाराच्या विरोधात तुम्ही उपोषण करताय? खरं तर आज संविधान दिन आहे आणि संविधान दिनाच्या दिवशीच आम्हाला सर्व महिलांना आज उपोषणाला बसायला लागलं। आज आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत, कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे। आज मालेगावचं प्रकरण असेल, डॉक्टरांचं प्रकरण असेल, पलटणचं प्रकरण असेल, कुठल्याही पीडित महिलेला न्याय भेटलेला नाहीये आतापर्यंत। नराधमांना फाशीची शिक्षाही झालेली नाहीये। कुठेतरी कायदा आपला कमी पडतोय। कायद्यामध्ये शक्ती कायदा हा अंमलामध्ये आणला पाहिजे आपल्या राज्य शासनामध्ये, कारण 2021ला त्यांनी शक्ती कायदा आपल्या राज्यामध्ये होईल अशी त्यांनी घोषणा केली होती, परंतु आज 5 वर्ष झाले शक्ती कायदा अजून अंमलात आलेला नाहीये। आमची शासनाला हीच मागणी आहे की शक्ती कायदा तुम्ही लवकरात लवकर राज्यामध्ये आणा, जेणेकरून महिलांवरती जे अत्याचार होत आहेत ते कुठेतरी थांबतील, नराधमांना कुठेतरी वचक बसेल, जेणेकरून मुली आणि महिला या सुरक्षित राहतील। आज गृह खात्याचं लक्ष नाहीये। आज मुलींवरती दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत, अत्याचार होत आहेत, गुन्हेगार सुसाट फिरतायत, परंतु कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे शासनाने। नाहीतर पुढील काळामध्ये महिलांनी आज शांततेमध्ये उपोषण केलेलं आहे, परंतु पुढील काळामध्ये जर शक्ती कायदा अंमलात आणला नाही आणि महिलांच्या सुरक्षेकडे जर शासनाने लक्ष दिलं नाही, आम्हा सर्व महिलांना आक्रमक उपोषण हे करायला लागणार आहे आणि ते थेट मुंबईमध्ये असेल। आपण बघतोय की खरं तर आज संविधान दिन आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं की हे संविधान जे आहे ते चालवणारे व्यक्ती चांगले असतील तर हे संविधान टिकत। आणि आज आपण बघतोय की शक्ती कायदा जो आहे तो कागदावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत ही शोकांतिक आहे की आज संविधान आहे परंतु त्या संविधानाचं कुठपर्यंत पालन होत आहे। ताई, खरं तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की संविधान मी बनव, पण याचे चालवणारे व्यक्ती जर समजा चांगले असतील तर याचा फायदा होईल, कितपत तुम्हाला योग्य वाटतंय, काय सांगाल? निश्चितपणे आता तशा व्यक्ती दिसून येत नाहीये। कुठेतरी युवा पिढी याच्यामध्ये आली पाहिजे, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या विचाराने आपलं राज्य आणि आपला देश चालेल, तर कुठेतरी अशा व्यक्ती ह्या बसल्या पाहिजेत। आज आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी अत्याचार बलात्काराची केसेस चालू आहेत, पण सगळेजण आपल्या निवडणुकांमध्ये बिझी आहेत, कोणाचं कुठेही लक्ष राहिलेलं नाहीये। कुठेतरी जर शासनाने जबाबदारी घेतली तर निश्चितपणे आता जे मालेगावचं प्रकरण आहे त्यांना शक्ती कायद्याच्या पलटणला जे प्रकार झालेला आहे तर त्यांना त्वरित पासपोर्ट ट्रॅकच्या ह्यानी शिक्षा ही आतापर्यंत व्हायला पाहिजे होती, कारण आपण बघतोय कितीतरी केसेस फास्ट ट्रॅक मध्ये पडून आहेत। आज त्याला 2-2, 3-3 महिन्यानंतर 1-1 वर्ष फास्ट ट्रॅक मध्ये हा केसेस पडून आहेत। खरं तर फास्ट ट्रॅक कोर्टचं नाव बदलून स्लो ट्रॅक करायला पाहिजे असं बघायला गेलं तर, म्हणजे कुठंच शासन याच्यामध्ये जबाबदारी घेताना दिसून येत नाहीये। आज आपण बघतो बेटी पढाओ बेटी बचाओ, पण हे कुठेच होताना दिसत नाही। बेटी तर शिकतायत पण शिकली तर ती मरण पावती आहे। एकंदरीत आपण जर मारेगावचं प्रकरण आपण जर घेतलं तर महाराष्ट्रामध्ये आक्रोश होत आहे की फाशी द्या, त्याला ठेचवा, मात्र सरकार कुठेतरी कमी पडतं, काय वाटतंय? नक्कीच आपलं जे आत्ताचं सरकार आहे ते कुठेतरी कमी पडतं ह्याच्यासाठी। कुठेतरी आरोपींनी जर आरोप सिद्ध केलाय तर त्याला त्वरित ही फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे होते। आपण बघतो बाकीच्या देशांमध्ये त्वरित शिक्षा ही आरोपीला होत असते, परंतु इथे आरोपींनी कबुली दिली असताना सुद्धा आरोपी जेलमध्ये व्यवस्थित बसून आहे, म्हणजे कुठेतरी पीडित महिलेला हा न्याय भेटलेला नाहीये।
आणि ती चिमुकली होती 3.5 वर्षाची. कुठेतरी तिला न्याय भेटायला पाहिजे होता आणि त्यासाठीच आम्ही सर्वजण इथं महिला भगिनी उपोषणाला बसलोय. आज कितीतरी महिला घरातलं कामं सोडून आलेले आहेत ते एक महिलेच्या न्यायासाठी, आणि कुठेतरी महिलांच्या न्यायासाठी आता पुढाकार घेताना आपल्याला दिसून येईल. तर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर महिलांचा आक्रोश मंत्रालयामध्ये शासनाला दिसेल लवकरच. निश्चितच आपण बघतोय की दुर्गा ब्रिगेड यांनी जे आहे ते आजपासून करलेलं आहे आणि जर समजा आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर सर्व महिला ज्या आहेत त्या मंत्रालयामध्ये आक्रोश करताना पाहायला मिळतील. महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.